आज 29 जुलै 2025 रोजी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेली आहेत। नांदेडमधील सरकारी दवाखाना जो आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये अत्यंत बेजबाबदारपणे वागणूक रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत आहे। त्या अनुषंगाने आमच्या कार्यकर्त्यांनी एक सोशल मीडियावर समाज माध्यमावर पोस्ट टाकली होती 21 तारखेला आणि एक पोस्ट टाकल्याच्या नंतर जे दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा आलेले डीन आहेत अधिष्ठाता जे आहेत डॉक्टर माननीय सुधीर देशमुख साहेब यांनी आमच्या मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कमिटी सभासद असलेल्या कॉम्रेड श्याम सरोदे यांना फोन करून धमकी दिलेली आहे आणि माझ्या तात्काळ कार्यालयात या म्हणून धमकावलेलं आहे आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं एकंदरीत धमकीवजा वागणूक त्यांनी दिलेली आहे। याचा आम्ही 22 तारखेला निषेध व्यक्त केलेला आहे आणि नांदेड जिल्हाधिकारी महोदयांना मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन 29 तारखेला सरकारी दवाखाना खाजगी दवाखाना व इतर यंत्रणेच्या विरोधात आम्ही निदर्शने करणार आहोत असं पत्र दिलं होतं। माननीय RDC किरण आंबेकर साहेबांनी तातडीनं दखल घेत 24 तारखेला एक पत्र काढलं आणि अधिष्ठाता सुधीर देशमुख यांना ते पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे की मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचं समाधान करावं आणि त्यावर चर्चा करून प्रकरण निकाली काढावं, निदर्शने होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी। परंतु मुजोर असलेल्या सरकारी दवाखान्याच्या प्रशासनानं त्या पत्राकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून आज आम्ही 29 जुलै रोजी नागपंचमी असताना देखील इथं आमचे सर्व कार्यकर्ते येऊन निदर्शने करत आहोत आणि सरकारी दवाखान्यातली जी हेळसांड आहे तिथं अस्वच्छता कायम आहे, स्ट्रेचर उपलब्ध होत नाही, प्रसूती झाल्याच्या नंतर ज्या बाळंतपणीच्या वार्डामध्ये महिला आहेत तिथल्या कर्मचारी ते दादागिरी करून त्या संबंधित महिलांकडून नातेवाईकांकडून पैसे वसूल करत आहेत। एकंदरीतच सिक्युरिटी पण तिथं दादागिरी करत आहेत, पार्किंगवाले दादागिरी करत आहेत आणि सरकारी दवाखाना जे आहे शेकडो करोड रुपये खर्च करून शासनाच्या पैशातून बांधलेला जो आमच्या पैशातून खर्च करून बांधलेला आहे जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू केलेली आहे। त्या दादागिरीचा निषेध आणि त्या दादागिरीवर कुठेतरी ताप लागावी, समिती जिल्हाधिकारी महोदयांनी स्थापन करावी आणि त्या सर्व प्रकरणाची चौकशी करावी। 20 ते 21 जुलै रोजीचे संबंधित वार्डामधले CCTV फुटेज तपासावेत आणि दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। अनेक वेळा तिथं प्रामुख्याने डॉक्टर नसतात, तिथं शिकाऊ जे विद्यार्थी डॉक्टर आहेत तेच तिथे इलाज करतात आणि त्यामुळे आम्ही लक्ष वेधत आहोत जिल्हा प्रशासनाचं। खाजगी दवाखान्यामध्ये देखील अत्यंत दादागिरी चालू आहे, भरमसाठ बिलं वसूल करण्यात येत आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रामधलं नॉलेज सामान्य लोकांना नसल्यामुळं ते कुठं आपला रुग्ण दवाखान्यात असल्यामुळं कुठं तक्रार करत नाहीत। यामुळं आमची मागणी आहे जिल्हाधिकारी महोदयांनी एक समिती गठीत करावी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किमान महिन्याला किंवा 3 महिन्याला एक बैठक घ्यावी सर्व दवाखान्यांची, त्यामध्ये सरकारी आणि खाजगी नोंदीत सर्व दवाखाने असावेत आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे। भविष्यामध्ये या सुधारणा जर झाल्या नाही तर आम्ही विष्णुपूरच्या दवाखान्यासमोर डॉक्टर डीन साहेबांच्या कक्षासमोर आम्ही मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम।